एकीकडे देश डिजिटलायझेशनच्या दिशेने वळतोय, तर तिकडे उपराजधानी नागपुरात मात्र 10 मे पासून पेट्रोल पंपावर ऑनलाईन पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयाचा ग्राहकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। मात्र विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन असा निर्णय का घेतलाय पाहूयात, यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। पेट्रोल भरायचंय, रोकडच द्या। विदर्भ पेट्रोलियम असोसिएशनचा निर्णय। आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी। देशात सध्या डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले। अगदी भाजी घेण्यापासून ते किराणा माल भरण्यापर्यंत सगळीकडेच डिजिटल व्यवहार चालतात। मात्र या डिजिटल पेमेंटचा त्रास पेट्रोल पंप चालकांना होऊ लागलाय, कारण काही सायबर गुन्हेगार या ऑनलाईन व्यवहाराचा गैरफायदा घेत आहेत। त्यामुळे काही बनावट व्यवहारांमुळे पंप चालकांच्या खात्यातील लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवली आहे। इतर राज्यातून आलेल्या ग्राहकासोबत जर का सायबर फ्रॉड झाला आणि त्यानं पंपावर व्यवहार केला असेल तर संबंधित व्यवहार झालेला अकाउंट फ्रीज केलं जात आहे। आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातील 25 ते 30 अकाउंटमधील रक्कम ही फ्रीज करण्यात आलेली आहे। इतकंच काय तर 2 पंप चालकांचे अकाउंट पूर्णपणे गोठवण्यात आले, त्यामुळे त्यांचे सर्व व्यवहार देखील थांबलेले आहेत। पेट्रोल आणि डिझेलची खरेदी कशी करायची असा प्रश्न आता पेट्रोल पंप चालकांना पडला आहे। या संदर्भात वारंवार तक्रारी दिल्याचं पेट्रोल पंप चालकांनी सांगितलंय। मात्र कोणताही समाधानकारक तोडगा न निघाल्यानं आम्ही डिजिटल पेमेंट बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांचं म्हणणं आहे। डिजिटल ट्रांजैक्शन, यूपीआई ट्रांजैक्शन, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ये सारे ट्रांजैक्शंस हम बंद करने वाले हैं। ये विषय हमने इसलिए लिया है, ये मुद्दा हमने इसलिए लिया है क्योंकि जो डीलर्स के ऊपर अपना उनके अकाउंट्स ब्लॉक किए जा रहे थे क्राइम ब्रांच द्वारा, ये इसलिए हमने ये मुद्दा लेना पड़ा। 2 डीलरचे अकाउंट पूर्णपणे ब्लॉक केलेले आहे, तर त्यांचे सगळे व्यवहार थांबून गेलेले आहे। आणि त्यांनी पेट्रोल डिझेल कसं मागवायचं हा त्यांच्या समोर प्रश्न आहे, कारण आम्हाला प्रत्येक डीलरला कंपनीमध्ये एक अकाउंट रजिस्टर करावा लागतो आणि त्या रजिस्टर्ड अकाउंट मधूनच पेमेंट करावं लागतं। आणि जे रजिस्टर्ड अकाउंटर जर आमचे ब्लॉक झाले तर आम्ही पेमेंट कसं करणार, माल कसा मागवणार। ऑनलाईन पेमेंटचं एक प्रकारे व्यसनच सर्वांना लागलंय। खिशात रोकड घेऊन फिरण्यापेक्षा मोबाईलवरून स्कॅन करून पेमेंट करणं प्रत्येक ग्राहकासाठी कधीही सोयीचं ठरत असतं। मात्र पेट्रोल पंपावर ही सुविधा बंद झाली तर त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागेल, अशी प्रतिक्रिया आता जनसामान्यांमधून उमटताना दिसते आहे। टू व्हीलर मध्ये जेव्हा पेट्रोल टाकतो आम्ही तर प्रत्येक व्यक्ती फुल टँक नाही करत, प्रत्येक व्यक्ती 100 रुपये 50 रुपये असंच पेट्रोल टाकतो। आणि जर आम्ही एटीएम मध्ये गेलो ना पैसे काढायला गेलो तर त्यावेळेस आम्हाला त्रास जाईल, कारण 500चीच नोट एटीएम मधून निघते, 100ची 200ची निघत नाही। एटीएम मध्ये रांगा लागतील आणि पेट्रोल पंपवर पण रांगा लागतील। ह्याच्यासाठी तिथं 500ची नोट देईल, हे 350 450 वापस करतील, त्यांना पण त्रास न कस्टमरला पण त्रास होईल। सायबर फ्रॉड झाल्यावर गोठवलेली रक्कम परत मिळवण्यासाठी फार गुंतागुंतीची प्रक्रिया असते। त्यामुळे सरकारने या समस्येचं निराकरण न केल्यास ऑनलाईन पेमेंटच्या संदर्भातील नियम संपूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्यात येईल, असा इशाराच पेट्रोल असोसिएशनच्या माध्यमातून देण्यात आलाय। त्यामुळे शासन आता काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।